काही दिवसांपूर्वी कल्याणपूर्व परिसरात एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आईकडून पैसे घेऊन खाऊ आणायला गेली. त्याचवेळी विशाल गवळी नावाच्या सराईत गुन्हेगारानं पीडित मुलीचं अपहरण केलं. यानंतर तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर आरोपीने पीडितीचा मृतदेह एका कब्रस्तान परिसरात टाकून पळ काढला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर काही दिवसांतच पोलिसांनी विशाल गवळीला बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हापासून आरोपी विशाल गवळी तळोजा कारागृहात कैद होता. त्याने यापूर्वी देखील अशाच प्रकारे काही महिलांचा विनयभंग केला होता. त्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात पूर्णपणे अडकला होता. आता अखेर विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास त्याचे हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. त्याने जेलमधील बाथरूममध्ये टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येनंतर विशाल गवळीचा मृतदेह मुंबईतील जे रुग्णालयात शवच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. गंभीर गुन्ह्यातील आरोपीनं अशा प्रकारे पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्यानं तुरुंगात प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल तुरुंग पोलिसांनी घेतली असून विशाल गवळीच्या आत्महत्येची आता न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी माहिती मिळत आहे. आरोपी विशाल गवळीने जेव्हा शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती त्यावेळी विशाल गवळीच्या बायकोनं मृतदेहाची विल्हेवाट लावायला मदत केली होती. पोलिसांनी या प्रकरणी विशाल गवळीच्या बायकोला देखील अटक केली होती. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीने अशा प्रकारे स्वतःला संपवल्याने तुरुंग प्रशासनात एकच खळबळ उडाली. आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर विशाल गवळीच्या वकिलांनी मोठा दावा केला. विशाल गवळी याने आत्महत्या केली नसून त्याला पोलीस यंत्रणेनेच तुरुंगात मारला आहे, असा खळबळजनक दावा गवळीचा वकील संजय धडके यांनी केला आहे. सकाळी 7:30 वाजता आपल्याला या घटनेची माहिती मिळाली. आता मी घटनास्थळी भेट देणार आहे, त्यानंतर पुढील पाऊल टाकले असंही धनके यांनी सांगितलं. अशा प्रकारे विशाल गवळीला तुरुंगात मारलं जाईल अशी भीती मला आधीपासून होती. आता जी भीती होती तेच घडलं, अशा शब्दात धनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल गवळीच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना वकील संजय धनके म्हणाले, आज सकाळी 7च्या आसपास मला विशाल गवळीच्या बहिणीने फोन केला. त्यांनी मला विशाल गवळीच्या आत्महत्येबद्दल सांगितलं. यानंतर मी थोडी माहिती घेतली असता ही बाब मलाही समजली. सकाळी सर्व कैद्यांना बाथरूमसाठी बॅरॅकमधून बाहेर काढलं जात होतं. त्यावेळी विशालने हे कृत्य केल्याची माहिती आहे. त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जाते. पण जोपर्यंत मी तिथे जात नाही तोपर्यंत खरं कळणार नाही. विशाल गवळीच्या आत्महत्येबाबत तुम्हाला संशय आहे का, असा सवाल विचारला असता वकील धनके म्हणाले, मला 100% संशय आहे. पोलीस यंत्रणेनेच त्याला मारलं आहे. अक्षय शिंदेच्या बाबतीत असंच झालं होतं. ही भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्जही दिला होता. अक्षय शिंदेसारखं विशाल गवळीला हे मारतील, त्यामुळे आता त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी मी केली होती. पण त्या अर्जावर काहीच निर्णय झाला नाही. आता जी भीती होती तेच घडलं.